मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंची गमतीशीर प्रतिक्रिया. चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. मुंबई पालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम आलाय. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांची नितेश राणेंकडून खिल्ली. एकाचे 20 आमदार तर एकाचे 0 आणि आमचे 132. हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड बुडाला. नितेश राणेंचा ठाकरेंना टोला. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक. दुपारी 12:30 वाजता बैठक. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये आढावा घेणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार. 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शरद पवार गटाची जिल्हा आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश. आमदार नारायण पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंची बैठकीला उपस्थिती. जळगावमधील ब्राह्मण सभेच्या सभागृहामध्ये भाजपची कार्यशाळा. आगामी निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. मंत्री गिरीश महाजनांनी कार्यशाळेमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कान टोचले. जनतेच्या मनामध्ये महायुतीच हे सिद्ध झालेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सिद्ध होईल. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मुंबईतील 4 विधानसभेमध्ये आपण 0 आहोत. वरळी, भायखळा, शिवडीमध्ये आपण 0 आहोत. मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. निवडणुकीमध्ये कोण कोणासोबत जाणार हे आपल्या हातामध्ये नाही. मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. लोकसभेत जनाधार उलटल्यानं विधानसभेमध्ये आम्हीही चिंतेमध्ये होतो. विधानसभेत काय होईल काही सांगता येत नव्हतं. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मी तर बंगला सोडून फ्लॅट सुद्धा घेऊन टाकला होता. महाजनांचं वक्तव्य. यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे संचालक निवडून आले. 18 पैकी 17 संचालक निवडून आणून भाजपा आमदार राजू तोडमा, साम आणि अण्णासाहेब पारवेकरांना धक्का. तुळजाभवानी मंदिरामध्ये पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम. पंकजा मुंडेंकडून मंदिर परिसरामध्ये स्वच्छता. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत भाविकांना कापडी पिशव्यांचं वाटप. स्वागतासाठी हार नको, कापडी पिशव्या द्या. पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील 80 तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. तुळशी पूजेमुळे पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना 10 तासांचा कालावधी लागला होता. TV9 बातमी दाखवल्यानंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. मृत शुभांगी शिंदेच्या नातेवाईकांनी घेतली बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट. फरार असलेल्या भाजप तालुकाध्यक्ष संदीप कासकुंडेला अटक करण्याची आणि हत्येचे कलम वाढवून तपास करण्याची नातेवाईकांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामधील मराठा सेवा संघाचं नरेंद्र पाटलांना निवेदन. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कर्ज द्या. 2020चा प्रस्ताव असून समाजातील मुलांना कर्ज मिळत नाही. निवेदनाद्वारे मराठा सेवा संघाकडून नरेंद्र पाटलांकडे तक्रार. विट्स हॉटेल सरकारनं ताब्यात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयाची निर्मिती करावी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारांची देवेंद्र फडणवीसांकडे ईमेलद्वारे मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार. संत गाडगेबाबा मंदिरापासून तुकडोजी महाराज समाधीपर्यंत बाईक रॅली निघणार. समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 1 जून 2025 पर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास. वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीमध्ये 1530 कोटी रुपयांची भर. राज्यामध्ये कोरोनाचे नवीन 86 कोरोना रुग्ण आढळले. सध्या राज्यामध्ये 595 कोरोना सक्रिय रुग्ण. मुंबईमध्ये 28, पुणे 31, ठाणे 6 आणि मीरा भाईंदरमध्ये 2 रुग्णांची नोंद. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. नालेसफाई योग्यरित्या न झाल्याचा नागरिकांना फटका. शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोडही पाण्याखाली. हिंजवडीमध्ये पावसामुळे परिसरात पाणी साचलं. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही, नालेसफाईसारखी कामं वेळेत होणं गरजेचं. एमआयडीसीने याबाबत तातडीनं लक्ष घालावं. सुप्रिया सुळेंचं ट्विट. रायगड जिल्ह्यामध्ये 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू. किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्केंकडून अधिसूचना जारी.
नांदेडमध्ये महायुतीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. खासदार डॉक्टर अजित गोपछडेंच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीला 21,000 रुपये हप्ता देण्याची शिवसैनिकांची मागणी. ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकरांचा चक्काजाम. नागरिकांना अपेक्षित बदल केल्यानंतरच टोईंग कारवाई सुरू करण्यात येईल. पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंची प्रतिक्रिया. मुंबईसह उपनगरातील जवळपास 95,000 झाडांची छाटणी पूर्ण. झाडं पडून अपघाताची शक्यता टाळण्यासाठी झाडांची छाटणी. मुंबईतील 1,10,000 झाडांची छाटणी आवश्यक. सोसायट्यांना झाडं छाटण्यासाठी नोटिसा. साताऱ्यामधल्या आळंदी, पंढरपूर, मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावरची टोल वसुली बंद करण्याची शिंदे गटाची मागणी. रस्त्याची कामं अपूर्ण असल्यानं कामं पूर्ण होईपर्यंत टोल वसुली न करण्याची मागणी. अन्यथा टोल नाका बंद पाडण्याचा इशारा. साताऱ्यामध्ये सामर्थ्य सोशल फाउंडेशनकडून 352वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमला शिवगौरव पुरस्कार प्रदान. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून छत्रपती वृषालीराजे भोसलेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान. अहिल्यानगरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आऊट. मोहिमेमध्ये 37 लाखांची 79 जनावरं ताब्यात घेतली. बदलापूर शहरामधील अनेक भागामध्ये पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठा. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये माती अडकल्यानं जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावली. जेएनपीटी वडोदरा पुलाची माती बंधाऱ्यामध्ये अडकल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. बीडच्या नांदूर फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांची खत आणि बियाणं खरेदीसाठी लगबग. 25% शेतकऱ्यांनी पेरणी केल्याची माहिती. बालाघाटातील शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदीवर भर. धुळ्यामधल्या शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल. कपाशीला भाव नसल्यानं शेतकऱ्यांकडून मक्याची लागवड. धुळे शहरामध्ये अचानक मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. वीज तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित. चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. वाऱ्यासह पाऊस कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे बळीराजा सुखावला. तालुक्यामध्ये आता पेरणीला वेग येण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धान पिकाचं नुकसान. 7 दिवस उलटूनही पंचनामे नाहीत. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमधील आयटी पार्क परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. हिंजवडी परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. दुचाकी आणि 4 चाकी गाड्या पाण्याखाली. नंदुरबारमधील तापी नदीवरील बेरीजकडे जलसंपदा विभाग आणि तापी महामंडळाचं दुर्लक्ष. बेरीजच्या देखभाल दुरुस्तीचं काम होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नदीवरील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजेसची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी. जळगावमध्ये बसमध्ये वाहकाकडून संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेबद्दलच्या विचारांची जनजागृती. एसटी वाहकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाहक बीपी चव्हाणांकडून स्वच्छतेचं मार्गदर्शन. नंदुरबारमधून गुजरातला जाणाऱ्या बसमधून बोगस बियाण्यांची तस्करी. एसटीबीटी कापूस बियाण्यांची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक. 1.5 लाख रुपये किमतीचे एसटीबीटी कापूस कृषी विभागाकडून जप्त. शिवाजीनगरमधील वाळूजमध्ये उद्योजकाच्या मुलाला कारची धडक. मदत करण्याच्या ऐवजी कारमधील चौघांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण. दारूच्या नशेमध्ये असलेल्या चौघांच्या विरोधात तक्रार. जळगाव शहरामधील मेहरून तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नदीम शेख असं मृत तरुणाचं नाव. घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणा आपत्ती विभाग उशिरा पोहोचल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त. लातूरमध्ये अंत्यसंस्कार होत असतानाच पुरानं मृतदेह वाहून गेला. अंत्यविधी अपूर्ण असताना अचानक मोठा पाऊस आला. स्थानिकांचं लक्ष गेल्यानंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या अर्जुन नगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या. शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. करमाळा पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. जालन्यामध्ये तडीपार आरोपीकडून एकाला बेदम मारहाण. आरोपी वाळू माफिया सुयोग सोळुंकेकडून बेदम मारहाण करून आरोपी फरार. गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या 8 तरुणांपैकी 6 तरुण बेपत्ता. 2 तरुणांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश.